नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल आर एस एसचा एक गुरांचा डॉक्टर आहे आणि तो गुरांचा डॉक्टर काल परवा पुण्यामध्ये त्यांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये या देशाला खरं म्हणजे स्वातंत्र्य हे गेल्या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली 22 जानेवारीला, त्या दिवशी मिळालं, असं हा गुरांचा डॉक्टर बोलला. आता मला असं वाटायला लागलं की या गुरांच्या डॉक्टरचे डायलॉग्स कंगना रनौत लिहिते की काय. म्हणजे कंगना रनौतनी खरं तर मागे असं बोलली होती की 2014ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. या गुरांच्या डॉक्टरनी ते आणखीन 10 वर्ष पुढे ढकललं. त्यांनी 2024 पर्यंत आणून ठेवलं आणि देशाला स्वातंत्र्य हे त्या दिवशी मिळालं. बरीच बरीच त्यांनी काल म्हणजे परवा पुण्यासारख्या ठिकाणी ही घाण ओकली तोंडामधून. त्याला मौखिक जुलाब, गुरांच्या डॉक्टराला मौखिक जुलाब झाले पुण्यामध्ये. त्याच्यावरती असं म्हटले की या देशातलं खरं सार्वभौमत्व हे त्या 22 जानेवारीला हे पुनर्स्थापित झालं आणि देश हा त्याच्या स्वत्वाकडे पुन्हा एकदा वळला. 15 ऑगस्टला राजकीय स्वातंत्र्य मिळालं होतं, पण भारताचा जो स्पिरिट आहे, भारताचा जो आत्मा आहे, तो मात्र तरीही इतकी वर्ष दबलेलाच राहिलेला होता. आणि भारताचं संविधान म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट ते बोलले की भारताचं संविधान हे भारताच्या या स्पिरिटच्या, या भावनेच्या, या धार्मिक आधारावरच्या जी काही विजन आहे याच्याशी जुळणारं नाही. भारताचं संविधान या राष्ट्रीय भावनेशी जुळणारं नाही, असं सुद्धा हा गुरांचा डॉक्टर मोहन भागवत बोलला. अनेक शतकों से परचक्र झेलने वाले भारत के सच्चे स्वतंत्रता की प्रतिष्ठा उस दिन हो गई। स्वतंत्रता थी, प्रतिष्ठित नहीं थी, क्योंकि भारत स्वतंत्र हुआ 15 अगस्त को, तो राजनीतिक स्वतंत्रता हमको मिल गई। हमारा भाग्य निर्धारण करना हमारे हाथ में आ गया। हमने एक संविधान भी बनाया, एक विशिष्ट दृष्टि जो भारत के अपने स्व से निकलती है, उसमें से वो संविधान दिग्दर्शित हुआ, लेकिन उसके जो भाव है उसके अनुसार चला नहीं, और इसलिए हो गए हैं स्वप्न सब साकार कैसे मान ले, टल गया सर से व्यथा का भार कैसे मान ले, ऐसी मनस्थिति समाज। क्योंकि जो आवश्यक स्वतंत्रता में स्व का अधिष्ठान होता है वो लिखित रूप में संविधान से हमने पाया, लेकिन हमने अपने मन को उसके पक्के नींव पर आरूढ़ नहीं किया। 5000 वर्षों की हमारी परंपरा कौन सी है? वही है जो रामकृष्ण शिव से चली, वो हमारा स्व है। उस स्व की जागृति के लिए आंदोलन चलता था। तो कई बार कॉलेज विद्यार्थियों के बैठक में एक रटा रटाया प्रश्न वो पूछते थे, किसी ने बताया होगा उनको पूछने के लिए कि लोगों के रोजी रोटी की चिंता छोड़कर ही क्या मंदिर मंदिर लगाया। तो मैं उनको कहता था कि भाई 80 का दशक है, हम 47 में स्वतंत्र हुए, हमारे साथ इसराइल चला, हमारे साथ जापान ने चलना प्रारंभ किया, वो कहाँ के कहाँ पहुंच गए। हम पूरा समय लोगों के रोजी रोटी की ही चिंता करते रहे, समाजवाद वगैरह वगैरह सारी बातें करते, गरीबी हटाओ वगैरह सारे नारे देते, कुछ हुआ क्या? भारत की रोजी रोटी का भी रास्ता राम मंदिर के प्रवेश द्वार से जाता है, ये ध्यान रखो। त्याचे हे सगळे मौखिक जुलाब होते त्या मोहन भागवतचे, आणि म्हणून मला असं वाटलं याला पुन्हा एकदा, मागे एक मी आखलेचा डोस पाजला होता की भागवत अब भागमत, आता पुन्हा ते सांगायची वेळ आलेली आहे. आणि या निमित्ताने आपण सुद्धा या देशाचे नागरिक, या देशाची संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता मानणारे नागरिक म्हणून आपण सुद्धा यातल्या काही गोष्टी या नीट समजून आणि लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून माझी अतिशय विनंती आहे की संपूर्ण एपिसोड शांतपणाने नीट बघा. आता ते असं म्हटले की हे स्वातंत्र्य 15 ऑगस्टचं नाकारणं आणि हे स्वातंत्र्य आहे असं म्हणणं, याचं कारण इंग्रजांच्या भारत सोडण्याला, म्हणजे इंग्रजांनी भारत सोडणं याला ते स्वातंत्र्य मानतच नव्हते. क्लिअर कट याचा अर्थ आहे. आणि इंग्रजांच्या भारत सोडण्याला ते या देशाचं स्वातंत्र्य मानत नव्हते, हा जो किंवा मानत नाहीत, याचं कारण हे आहे की ते त्या इंग्रजांबरोबरच सहकार्य करत होते. ते इंग्रजांचे कोलॅबोरेटर्स होते, त्यांचे हस्तक होते. आर एस एस संपूर्ण
हिंदू महासभा संपूर्ण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हे ब्रिटिश साम्राज्याचे हस्तक होते. सावरकरांनी व्हाईसरॉय लिनलिथगौ बरोबर जो करार केला त्याची पहिली ओळ आहे, टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड हिंदू महासभा. आय विल स्पेंड माय रेस्ट ऑफ द लाईफ इन अपोजिंग गांधी, मुस्लिम्स अँड काँग्रेस. ब्रिटिश साम्राज्य आणि हिंदू महासभा यांचं समान उद्दिष्ट गाठण्यासाठी मी गांधी, मुसलमान आणि काँग्रेसला विरोध करत राहील, हे लिहून दिलं होतं. 42ची ज्या वेळेला चले जाव आंदोलन सुरू झालं, या 42च्या चले जाव आंदोलनामध्ये क्विट इंडियामध्ये 10,000 जणांचे बळी गेले. 10,000. देशामधले सर्व नेते सर्व हे तुरुंगामध्ये होते. फक्त हिंदू महासभा आणि RSS हे इंग्रजांना सहकार्य करत होते. त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी तर पत्र लिहिलं होतं बंगालच्या गव्हर्नरला की हे 42चं आंदोलन कसं चिरडता येईल आणि कसं चिरडलं पाहिजे. यांना लाजा नाही आहेत. आणि हा आता असं सांगायला निघालाय. त्याच्यानंतर संविधान हे या राष्ट्रीय भावनेशी जुळत नाही, हे जे काल आणखीन एक जुलाब त्यांनी केला परवा. आता मला सांगा, हे संविधान म्हणजे काय? हे संविधान या देशाच्या जवळजवळ 100 वर्ष चाललेल्या स्वातंत्र्य आंदोलनामधून जी मूल्य जन्माला आली, ती सर्व मूल्य या संविधानामध्ये आपल्याला दिसतात, सापडतात. आणि तीच मूल्य, ज्या मूल्यांचा उल्लेख 1931 सालच्या कराचीच्या अधिवेशनात, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंनी रिपोर्ट देऊन केला होता, ती सर्व मूल्य, ती स्वातंत्र्य असेल, ती धर्मनिरपेक्षता असेल, ती समानता असेल, ती लोकशाही असेल, ही सर्व मूल्य ही या देशाच्या संविधानामध्ये आपल्याला दिसतात. आणि हे इंग्रजांचे हस्तक, मुखबीर, एक नंबरचे उचाट त्यावेळेचे, हे सांगतात की हे संविधान भारतीयच नाही आहे, याच्यामध्ये मनुस्मृतीचा काहीच संदर्भ नाही आहे, मनुस्मृतीचा काही उल्लेखच नाही आहे. हे त्याही वेळेला बोलले होते RSS वाले. गोळवलकरनी लेख लिहिला होता, पप्पू गोळवलकरनी, त्यांच्या त्या ऑर्गनायझर मुखपत्रामध्ये. आणि त्यात या पप्पू गोळवलकरनी हे म्हटलं होतं की यात मनुस्मृतीचा अंशही नाही, त्यामुळे हे संविधान यात भारतीय असं काहीच नाही आहे. मनुस्मृती काय होती? मनुस्मृती ही ब्राह्मणांसाठी लिहिलेली संहिता होती. यात ब्राह्मण सोडून इतर कोणासाठीही म्हणून त्याच्यामध्ये भावना नव्हती. फक्त यांच्याच हिताच्या रक्षणासाठी, यांच्याच स्वार्थासाठी, यांच्याच लालसेसाठी, यांच्याच वासनेसाठी ती सगळी घाण त्या मनुस्मृतीत होती. आणि त्याचं रिफ्लेक्शन यांना देशाच्या संविधानात हवं होतं. आणि ते देशाच्या संविधानात नाही, जे धर्मावर आधारित नाही, जे जातीवर आधारित नाही. हे या देशाचं संविधान असं संविधान आहे जे लोकांना अर्पण केलेलं आहे. हे लोकांनी एका धर्माला अर्पण केलेलं, देवाला अर्पण केलेलं, जातीला अर्पण केलेलं नाही. मनुस्मृती ही जातीला अर्पण केलेली आहे. ह्या देशाचं संविधान हे लोकांसाठी लोकांना अर्पण केलेलं संविधान आहे. आणि म्हणून आम्हाला आजही ते हवंय, उद्याही हवं असेल आणि येणारी 1000 वर्ष हवं असेल. आणि हा असले काहीतरी जुलाब करतो. त्याच्यानंतर राम मंदिर ची उभारणी हे परकीय शत्रूशी त्याचे लिंक लावणं म्हणजे काय? राम मंदिराची उभारणी परकीय शत्रूशी तुम्ही लावताय. कोण परकीय शत्रू? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की या देशातले मुस्लिम, या देशातले ख्रिश्चन हे तुमचे शत्रू आहेत. ज्या काळामध्ये हा आरोप झाला, म्हणजे मुळामध्ये तर अयोध्येचं नाव अयोध्याच नव्हतं. अयोध्याचं नाव आधी साकेत होतं. त्यामुळे खरं तर इतिहासकारांना खरी अयोध्या कुठे हेच माहित नाही. हे साकेत नाव होतं. आणि त्या साकेत शहराला नंतर झालेल्या एका राजाला असं वाटलं की त्याचं काहीतरी कनेक्शन रामाबरोबर असायला पाहिजे, म्हणून त्यांनी साकेतचं नाव बदलून अयोध्या केलं. आणि ज्या काळामध्ये, ज्या 1526-1530च्या काळामध्ये हे तिथली मंदिर पाडून मशीद बांधलं
असा जो आरोप केला जातो, त्याच काळामध्ये त्याच अयोध्येमध्ये तिथल्याच शरयू नदीच्या काठावर बसून तुलसीदासांनी तुलसी रामायण, रामचरित मानस हे लिहिलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही इथं एक मशीद पाडली गेलेली आहे गेल्या 4-5 वर्षात असं म्हटलं नाही, किंवा एक मंदिर पाडलं गेलेलं आहे आणि मशीद बांधली गेलेली आहे असं त्यांनी म्हटलं नाही. का नाही लिहिलं त्यांनी? त्याच्यानंतर 1857चं ज्या वेळेला युद्ध झालं, स्वातंत्र्य समर झालं, त्या 1857च्या काळामध्ये पुण्यामधलाच एक भिक्षुक गोडसे तो तिकडे गेलेला होता उत्तर भारतामध्ये, आणि तिथून परत येत असताना तो या अयोध्येला गेला. अयोध्येत तो 2 महिने राहिला, लपत छपत, घाबरट होता ना कारण, पण तो तिथून लपत छपत परत येत होता. तेव्हा तो इथं राहिला अयोध्येत, तेव्हाही त्यांनी काही लिहिलं नाही. त्याची अख्खं डायरी प्रसिद्ध आहे, माझ्याकडे पण आहे ती कॉपी. त्यातही त्यांनी काही लिहिलं नाही की इथं अयोध्येमध्ये असं काहीतरी मंदिर पाडून मशीद बांधली असं लोक बोलतात. कोणीही बोलत नव्हतं, कोणीही नाही. आणि ते तुम्हाला शत्रू वाटतात, परकीय वाटतात. इथं इंग्रज आणि मोगलांमधला सर्वात मोठा फरक हा होता की मोगलांनी कमावलेली संपत्ती याच देशात ठेवली, याच देशामध्ये गुंतवली, आणि मोगलांच्या काळामधला या देशाचं जीडीपीचं, जगाच्या जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन हे 34% होतं. अगदी बहादूर शाह जफर पर्यंत ते 28% होतं. हे त्यांचं योगदान होतं या देशातलं. इंग्रजांप्रमाणे या देशातली संपत्ती लुटून नाही नेली. लुटून नेणारे जे लुटारू होते त्यांच्याबरोबर या मोहन भागवतचे सगळे वंशज सामील होते. आणि आज हा मौखिक जुलाब करतोय. याच्यात काय त्याला माहिती आहे? ज्या 1857ला यांचाच सावरकर स्वातंत्र्य आंदोलनातलं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणतो, द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. त्या फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये त्यांनी असं लिहिलंय की या देशातली धर्मनिरपेक्षता जर टिकून राहिली, मुस्लिम आणि हिंदूंचा एकोपा जर टिकून राहिला, तर इंग्रजांचं साम्राज्य 8 दिवसात अरबी समुद्रात बुडवता येईल. हे त्यांनी लिहिलं. आणि ज्या दिवशी पुन्हा ब्रिटिश दिल्लीमध्ये आले 1857चं युद्ध जिंकून, त्या दिवशी त्यांनी दिल्लीमध्ये 29,000 मुसलमानांना फाशी दिलं एका दिवसात. आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरने लिहून ठेवलं की दिल्लीच्या प्रत्येक झाडावर एक प्रेत आहे. दिल्लीपासून कानपूरपर्यंत वाटेमधली सर्व मस्जिद, सर्व दर्गे, सर्व मदरसे, इथले सर्व मुस्लिम हे फाशी दिले. आणि कोणते मदरसे? ज्याबद्दल सावरकरनी असं लिहिलं की हे मदरसे, हे दर्गे आणि हे मस्जिद ही या 1857च्या युद्धामधली एकमेकांना संदेश देण्याची केंद्र होती. निरोप त्यामार्फत एकमेकांना दिले आणि पोहोचवले जात होते. इतकी महत्वाची कम्युनिकेशन सेंटर्स होती. आणि तो राग इंग्रजांनी काढला त्यांच्याबद्दल. आणि हे तर कोणालाच माहित नव्हतं. आणि हा जुलाब करतो गुरांचा डॉक्टर मोहन भागवत की परकीय शत्रू. तुमचा डीएनए काढायचा का? यांचा पण तर डीएनए इराण मधला निघतो. तुम्ही पण परकीय. तुमची जी भाषा, संस्कृत मेसोपोटेमियामध्ये त्याचा जन्म झाला, ती पण भारतातली नाही. आणि म्हणे भारतीय परंपरांना सूट होत नाही. काय भारतीय परंपरांना सूट होत नाही? भारताची काय परंपरा आहे? भारताची परंपरा ही चारवाकाची परंपरा आहे, जी संवादाची परंपरा आहे, जी चर्चेची परंपरा आहे, जी चिकित्सेची परंपरा आहे, जी दुसऱ्याचं म्हणणं सुद्धा ऐकायचं याची परंपरा आहे, ती विरोधी मताला सुद्धा स्थान असायला पाहिजे याची परंपरा आहे. या देशाची अगर काही परंपरा आहे तर ती सहअस्तित्वाची परंपरा आहे. बुद्धांनी सांगितलेल्या 1000 सत्यांची परंपरा आहे. ही दुसऱ्याचा द्वेष करण्याची परंपरा नाही आहे. स्वतःच्याच भावा बहिणींना शत्रू बनवायचं
महाभारताप्रमाणे ही या देशाची परंपरा नाही. स्वतःच्याच बायकोवरती, तिच्या चारित्र्यावरती संशय घ्यायचा, तिला जंगलात पाठवून द्यायचं, वनवास भोगायला लावायचा, तिला अग्निपरीक्षा द्यायला लावायची, ही भारताची परंपरा नाही. भारताची परंपरा ही न्यायाची आणि समानतेचीच असायला हवी, आणि ती यांना सहन होत नाही. या बाकीच्या सगळ्या भावा बहिणींमध्येच शत्रुत्व निर्माण करणं, आज या देशातल्या हिंदू मुस्लिम या भावाभावांमध्ये तुम्ही वैर निर्माण करताय आणि द्वेष जन्माला घालताय. आणि काय करायचंय? पुन्हा एकदा या देशाला 400-500 वर्ष मागे त्या मध्ययुगीन इतिहासामध्ये नेऊन ढकलायचंय, जिथं फक्त सूड घेतला जाणं महत्वाचं होतं. आणि सूड घेऊन हा देश प्रगती काय करणार आहे? ती कुठे करणार आहे? मी कालच्या त्या 2-3 एपिसोड्स मध्ये मी हे बोललेलो आहे की या देशाची अर्थव्यवस्था पूर्ण ढासळायला लागलेली आहे, पूर्ण नाश तिचा व्हायला लागलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून दुसरीकडे लक्ष लोकांचं वेधवायचं म्हणून हा फालतूपणा RSS सुरू करेल. आणि दुसऱ्या दिवशी मोहन भागवतनी पुण्यामध्ये ते मौखिक जुलाब केले, कंगना रनावत छाप डायलॉग मारून त्याच्यात. आणि हा म्हणे स्वातंत्र्य दिन 22 जानेवारी. म्हणजे काय, आता तुम्ही या देशाचा स्वातंत्र्य दिन बदलणार आहात? हा नॉन बायोलॉजिकल प्राणी आता लाल किल्ल्याच्या ऐवजी राम मंदिरामध्ये झेंडावंदन करणार आहे? आणि कुठला झेंडा असणार आहे तो? काय सुचवू पाहताय तुम्ही हे असलं काहीतरी बरळून? आणि तुम्हाला ते राम मंदिराची उभारणी हे जर स्वातंत्र्य वाटत असेल, किंवा बाबरी मशिदीला पाडणं हे जर तुम्हाला स्वातंत्र्य वाटत असेल, तर लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ती मशीद पाडणं हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य होतं असं पहिल्या ओळीत म्हटलेलं आहे. आणि मग न्यायालयाला जर सापडले नसतील आरोपी, तर भागवत तू जा न्यायालयासमोर आणि म्हण की मी गुन्हेगार आहे. हिम्मत? म्हण मी गुन्हेगार आहे, काय असेल ती शिक्षा मला द्या. आहे का हिम्मत? कुठलीही घटना ज्या वेळेला घडते त्यावेळेला जबाबदारी ढकलून देण्याची तुमची परंपरा आहे सातत्याने. आणि म्हणजे मुळामध्ये या द्वेषाची सुरुवात, हे सगळं हे हिंदू मुस्लिम द्वेषाचं नॅरेटिव्ह हे मुळामध्ये या देशामध्ये इंग्रजांनी जन्माला घातलं. हे 1000 वेळेला सोरटी सोमनाथाचं म्हणतात, गझनीच्या मोहम्मद बद्दल बोलतात की त्यांनी लुटलं. कसं लुटलं त्यांनी? त्यावेळेचे हे सगळे राजे रजवाडे हे त्यांचं राज्य वाढवण्यासाठी, त्यांच्या राज्याची संपत्ती वाढवण्यासाठी हेच करत होते, जे पुण्याच्या पेशव्यांनी केलं. कर्नाटकामधला शृंगेरीचा मठ शंकराचार्यांचा लुटला, त्या मठामध्ये असलेल्या सर्वांची कत्तल केली, तिथली संपूर्ण संपत्ती पेशव्यांनी लुटली. तेच त्या आधीचा गझनीचा मोहम्मद करत होता. यांनी तर यांच्याच शंकराचार्याचा मठ लुटला. आणि तो लुटायलाही येत नव्हता, तो येत होता तिथं स्वारी करायला सोमनाथच्या राजावर. त्या सोमनाथच्या राजाला तिथल्या भिक्षुकांनी जाऊन सांगितलं की तुझी सगळी संपत्ती त्या मंदिरात ठेव आणि आम्ही तिथं 100 जण यज्ञ करू आणि त्याच्याने त्या संपत्तीचं रक्षण होईल. आणि त्या येड्यानी यांचं ऐकलं आणि ते संपत्ती तिथं ठेवली. तो आला, त्याने ती संपत्ती त्या मंदिरातली लुटून नेली. हे सगळं झालं. हे झाल्यानंतर सोमनाथाचं मंदिर मोहम्मदानी लुटल्यानंतर 100 वर्षांनी पुन्हा तिथल्याच राजाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे सांगितलं का? आणि जीर्णोद्धार ज्या वेळेला केला 100 वर्षानंतर, तेव्हा त्यांनी या गझनीच्या मोहम्मदाबद्दल एक ओळ पण नाही लिहून ठेवली. या सगळ्याचं रेकॉर्ड आहे. आणि ते रोमिला थापरांनी सोमनाथच्या मंदिराबद्दल लिहिलेल्या इतिहासाच्या पुस्तकात दिलेलं आहे. हे जे मोहन भागवत आणि बाकीचे त्याचा सगळा मूर्ख बिंडोक संप्रदाय बोलत असतो ना, रामायण महाभारत, रामायण आणि महाभारत हा इतिहास लेखन नाही, ते महाकाव्य आहे. दॅट इज अन एपिक. महाकाव्य म्हणजे इतिहास नाही. तुम्ही महाकाव्य हा या देशावरती
इतिहास म्हणून लादू पाहतात. पण सोमनाथाच्या मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे, तो अधिकृत आहे. आणि त्याचा जीर्णोद्धार करणाऱ्या राजांनी या गजनीच्या महंमदाबद्दल एकही ओळ नाही लिहिली. त्याच्यानंतर 250 वर्षांनी, त्या जीर्णोद्धारानंतर 250 वर्षांनी त्याच मंदिराच्या परिसरामध्ये तिथल्याच सोमनाथच्या राजांनी त्या मंदिराच्या परिसरामध्ये एका मुस्लिम व्यापाऱ्याला मशीद बांधण्यासाठी जागा दिली. कशी काय दिली हो? त्यामुळे हिंदू मुस्लिम द्वेष हा तेव्हा नव्हता. तेव्हा फक्त साम्राज्यवाद होता. आपलं साम्राज्य वाढवायचं, त्यासाठी युद्ध करायची. मग ती पेशव्यांनी शंकराचार्याच्या विरोधात केलेली असतील शृंगेरीचं मठ लुटताना, नाहीतर गजनीच्या महंमदांनी सोमनाथच्या राजाबरोबर केला असेल. सेम आहे. साम्राज्य वाढवण्यासाठी केलेले युद्ध, त्यात धर्माचा कवडीचा संबंध नाही. नाहीतर राजपूत राजे आपल्या मुली हे मुघलांना विवाहासाठी दिल्याच नसत्या. आणि अकबरानंतरचे सर्व मुघलांची आई बहादूरशाह जफर पर्यंत अकबरानंतर जेवढे मुघल सम्राट झाले त्या प्रत्येकाची आई हिंदू राहिली नसती, ती हिंदू होती. आणि त्या सर्व मरेपर्यंत हिंदू राहिल्या. त्यातल्या एकीलाही इस्लाम स्वीकारण्याची सक्ती झाली नाही. त्यामुळे हा द्वेष कधीही नव्हता. त्या सोमनाथाच्या 900 वर्षानंतर इंग्रजांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असं रेकॉर्ड केलं की सोमनाथाचं मंदिर लुटलं गेल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आणि त्या भावनेमुळे हिंदू अजूनही मुस्लिम समाजाबद्दल दुःख बाळगून आहे, राग बाळगून आहे. हे इंग्रजांनी रेकॉर्डवर केलं, कारण त्यांना हा हिंदू मुस्लिम द्वेष या देशात जन्माला घालायचा होता 1857 नंतर. हे इंग्रजांचं नॅरेटिव्ह आहे, कॉलोनियल नॅरेटिव्ह, वसाहतवादी दृष्टिकोन. आणि हा वसाहतवादी दृष्टिकोनच RSSचा दृष्टिकोन आहे. आणि तेच मौखिक जुलाब काल सुद्धा पुन्हा एकदा हा बोलला. आणि राम मंदिराचं काय, लॉंग स्ट्रगल ऑफ 500 इयर्स. अबे 1980 पर्यंत कोणाला माहित पण नव्हतं. 1949 साली ते अयोध्या अ डार्क नाईट नावाचं पुस्तक आहे धीरेंद्र झाचं, ते या बिंडोक गुरांच्या डॉक्टरला वाचायला लावा. इंग्लिश येतं की नाही माहित नाही मला, पण त्याला वाचायला सांगा. आणि मग या गुरांच्या डॉक्टरला कळेल की तिथं त्या दिवशी 23 डिसेंबर 1949च्या मध्यरात्री एका महंतानी आतमध्ये मशिदीत जाऊन त्या मशिदीच्या रखवालदाराला मारहाण करून आतमध्ये जाऊन रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या. त्या अवतीर्ण झाल्या नाहीत जमिनीतून, त्या ठेवल्या तिथं. त्यांनी त्याच्याच कुटुंबियांच्या मुलाखती घेऊन, पुरावे घेऊन ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे हे सर्व जाणीवपूर्वक प्लॅन केलं. त्याच्यानंतर केस दाखल झाली, ती केस न्यायालयामध्ये चालू होती. पण त्या केसमुळे देशभरातल्या हिंदू मुस्लिमांमध्ये काही द्वेष झालेला नव्हता जन्माला आलेला. तो ज्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग आणलं, ओबीसीला आरक्षण देण्यासाठी मंडल आयोग जेव्हा आणलं, आणि नंतरच्या चंद्रशेखरच्या सरकारच्या काळात राजीव गांधींच्या काँग्रेसच्या समर्थनाने तो मंडल आयोग मंजूर झाला, तो इम्प्लिमेंट झाला. तेव्हा मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी या माणसानी, पापी माणसानी, हे कमंडल हाती घेतला आणि देशभर रथयात्रा काढली. हा राम मंदिराचा मुद्दा देशभर पसरवला, द्वेष पसरवला, लोकांना फसवलं. 1 वीट आणि 10 रुपये, शरयू नदीचं पाणी आणि 10 रुपये, असं करून देशभर धंदा केला. करोडो रुपये गोळा केले, लोकांच्या भावनांना हात घालून. नंतर दंगली घडवल्या, हजारो जणांचे त्यात बळी गेले. तर हा काही 500 वर्ष जुना वगैरे प्रचंड लॉंग इतिहास संघर्षाचा वगैरे असं अजिबात नाही. ही रियालिटी आहे. त्याच्यानंतर तो त्याने आणखीन एक जुलाब केला या गुरांच्या डॉक्टर मोहन भागवतनी, की या देशाची आर्थिक प्रगतीचा पाया हा सांस्कृतिक आणि स्पिरिच्युअल, आध्यात्मिक असाच असायला हवा. म्हणजे काय, याचा पहिला अर्थ हा आहे
की या देशाच्या राष्ट्रीय चळवळीला नाकारणं, स्वातंत्र्य आंदोलनाला नाकारणं, हे संघाचं पहिल्या दिवसापासूनचं प्रोजेक्ट आहे. कारण ही नॅशनलिझमची संपूर्ण स्पेस, राष्ट्रवादाची संपूर्ण स्पेस ही संघाला ऑक्युपाय करायची आहे. पण कशी काय करता येईल? कारण त्या राष्ट्रवादाच्या संपूर्ण चळवळीमध्ये हे दीडदमडे कुठेच नव्हते. हे तेव्हा तर ती संपूर्ण आंदोलन, ती संपूर्ण फ्रीडम स्ट्रगल, स्वातंत्र्य संग्राम हा ज्या इम्पिरियलिस्टिक ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधामध्ये चालू होता, त्या ब्रिटिश साम्राज्याचे तर हे सहकारी होते, हस्तक होते. मग ती स्पेस कशी काय ऑक्युपाय करायची? संपूर्ण राष्ट्रीय चळवळीमध्ये योगदानच नाही, मग राष्ट्रीय चळवळच नाकारायची. आणि मग राष्ट्रीय चळवळत नाकारत असताना पहिले ती नाकारायची, हे असं काहीतरी बोलून की ते स्वातंत्र्यच नाही. मग ते जर स्वातंत्र्य नाही, 15 ऑगस्टचं जर स्वातंत्र्य नाही, तर मग तो दादरचा इंग्रजांचं पेन्शन खाणाऱ्याला स्वातंत्र्यवीर कशाला म्हणतात? मग भगतसिंग कोण होते? मग अशफाकुल्ला खान कोण होते? मग सरदार पटेल कोण होते? मग सुभाषचंद्र बोस कोण होते? चंद्रशेखर आझाद कोण होते? यातलं कोणीच स्वातंत्र्य सैनिक नाही, कारण ते स्वातंत्र्यच नाही असं तुम्ही म्हणता. क्रांतिसिंह नाना पाटील हे क्रांतिसिंह नाही, कारण ती क्रांतीच नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर यांना ते पहिले संपूर्ण नाकारायचं, आणि म्हणून हे ढोंग की त्याला वळण द्यायचं सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टीकडे, त्या आंदोलनाला, त्या नेत्यांना, त्या नेतृत्वाला, त्या संघर्षाला, त्या बलिदानाला, त्या सगळ्या गोष्टींना नाकारायचं. मग त्याची चेष्टा करायची, त्याची टिंगल करायची. मग ती चेष्टा आणि टिंगल करण्यासाठी आता टेक्नॉलॉजी आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आणि टिंगल टवाळी करत राहायची. महात्मा गांधींचा, या देशाच्या राष्ट्रपित्याचा खून करणाऱ्याचा गौरव करणारे नालायक तुम्ही संसदेत पाठवले, गुरांच्या डॉक्टरा. आणि तोही या स्वातंत्र्य आंदोलनालाच नाकारण्याचा एक भाग होता. त्यांना अशा पद्धतीने त्यांची चेष्टा करणं, त्यांची टिंगल करणं, अवहेलना करणं, या संपूर्ण राष्ट्रीय आंदोलनाला नाकारणं, संपूर्ण इतिहासाचंच पुनर्लेखन करायला घेणं, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि हा मोहन भागवत करू पाहतोय. एक लक्षात घ्यायला हवं सगळ्याच लोकांनी, दर्शकांनी सुद्धा, की या देशाचं स्वातंत्र्य आंदोलन हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हतं, ते कोणत्याही जातीच्या विरोधात नव्हतं, ते कोणत्याही भेदभावाच्या समर्थन करणारं नव्हतं. ते वसाहतवादी दृष्टिकोन असणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात होतं. ते ब्रिटिश म्हणूनही नव्हतं, ते साम्राज्यवादाच्या विरोधात होतं, ते शोषणाच्या विरोधात होतं, ते भेदभावाच्या विरोधामध्ये होतं, हे असमानतेच्या विरोधात होतं. हा नॅरेटिव्ह होता या देशाच्या राष्ट्रीय आंदोलनाचा. ते जाती धर्माच्या विरोधातलं नव्हतं, ते यांना बनवायचं आहे. आणि त्यातून त्यांना सांगायचंय की हेच आपली सांस्कृतिक परंपरा आणि काय काय, हाच भारताचा राष्ट्रवाद. हा भारताचा राष्ट्रवाद नाही, ही भारताची आध्यात्मिकता नाही. कुठल्या आध्यात्मिक फाउंडेशनच्या आधारावरती तुम्हाला आर्थिक विकास साधायचा आहे? करता येईल का असा? जगाचा इतिहास एकदा अभ्यास करून बघा. ज्या ज्या धर्मानी हे असले प्रकार करायचे देशांनी प्रकार केला, त्या देशात काहीही होऊ शकलं नाही. अफगाणिस्तान तुमच्या समोर आहे, सिरिया तुमच्या समोर आहे, पाकिस्तान तुमच्या समोर आहे. त्यामुळे द्वेषमूलक राजकारण करण्याचा प्रयत्न या मोहन भागवतनी करू नये. या देशातली आध्यात्मिकता काही असेल, या देशातली स्पिरिच्युअलिटी जर काही असेल, तर ती ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान ही आहे. वैष्णव जन तो तेणे कहिये पीड पराई जाये रे. याच्यामध्ये खरी या देशाची आध्यात्मिकता आहे. ती या टिनपाट, बिंडोक आणि अत्यंत द्वेषमूलक असणाऱ्या जनावरांच्या डॉक्टरला असले मौखिक जुलाब करताना कधीही लक्षात येणार नाही. कारण या सगळ्या राष्ट्रीयत्वाच्या खऱ्या भावनेवरच त्यांना पांघरून घालायचं आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या गुरांच्या डॉक्टरचा, मोहन भागवतचा जाहीर धिक्कार
आणि तो फक्त मीच करत नाही, तुम्हीही तो धिक्कार इथं खाली कॉमेंट करून करा. इजी न्यूजच्या आजच्या भागामध्ये इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि त्या सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. हे लोकांना जागं करणं, लक्षावधी लोकांना आपल्याला या गारोडातून जागं करावं लागेल. ही जी भानामती त्यांच्यावर आणली जाते आहे धर्माची आणि राष्ट्रवादाची, यातून त्यांना वाचवायचं असेल तर कृपया सहकार्य करा. धन्यवाद.